हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आशा करते की मस्त असाल आणि स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, इथं वाजलेले आहे संध्याकाळचे 5 आणि मी कपडे वगैरे काढून घेत होते. धुतलेले जे कपडे होते ते. आणि मी घरात आल्याबरोबर जी मी माझ्या मागं आली, तिला भूक लागली होती, तिला पार्लेची टाकलं. तर घरात माझं मनच नव्हतं लागत, कारण का बाहेर चालू होतं क्रिकेट. तर मी कालच सांगितलं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये की आमच्या इथे कार्यक्रम चालू झालेत. तर इथं चाललं होतं क्रिकेट. तर मी घडी घडी बाहेर येत होती. नंतर मग झाडून काढायचे 5:30 वाजले होते. लगेच मग मी झाडून काढायला घेतलं आणि एवढं भारी वाटत होतं. बाहेर खूप छान वाटत होतं. बाहेरच गमत होतं, घरात अजिबात गमत नव्हतं. एकतर भैयाचे पप्पा घरी नाहीत, तर घरामध्ये तर कसंच गमत नाही आहे. असं काहीतरी हरवल्यासारखं वाटत आहे. तर बघू शकता, इथं पटापट झाडून वगैरे काढत आहे मी, कारण का मला टिफिन करायचे होते. तर इथं 5:30 वाजून चालले होते. तर बघू शकता पटापट झाडून. आणि बाहेर बघू शकता किती भारी छान व्ह्यू दिसत असेल तर मला. गाड्या येणं जाणं, लेकरं खेळत होते ग्राउंडमध्ये बी, मस्तपैकी खेळ चालू होता क्रिकेटचा. तर बघू शकता. तर झाडता मला हे जमिनीतून बाहेर कोंब उगताना दिसलेत. तर हे कोंब कशाचे आहेत मला चकितच म्हणजे असं माहीतच नव्हतं. तर इथं आले मग घरामध्ये. तर माझा भैया पप्पा गेले तर जास्तच नखरे करते, कसेच ऐकत नव्हतात. तर त्याला 2 दिल्यात थोबाडीत आणि मजाक केली, म्हणजे मारलं नाही मी त्याला, असंच प्रेमाने हे केलं. आणि लगेच म्हटलं, मम्मी माझ्यासाठी चाय ठेव, चल आपण चाय पिऊ. तर माझं झाडून वगैरे कपडे वगैरे काढून झाल्यानंतर मी इथं चाय ठेवला. तर वाजले होते 6. तर म्हटलं बाळा खूप उशीर झाला. तर मलाही चहाची तशी हे तलब आली होती. तर इथं बघा, सुंठ आणि मिरेचं पावडर मी पहिलेच ऑलरेडी मिक्सरमधून काढून ठेवलेलं. आणि इथं झाली माझी चाय. आणि बघा दोघंही कसे खुश झाले. चाय बिस्किट पाहूनच खुश होतात. हा म्हणते मला दे तो कप, मला दे तो कप, मला दे, असं चालू होतं. आणि सारखेच असते, पण दोघांच्या चायमध्ये दूध असते. तर मी पिली. आणि बघू शकता माझा चेहऱ्याचा कसा बेहाल झालेला आहे तेल उडून. तर इथं लगेच चाय वगैरे पिणं झाल्यानंतर लगेच आले मी किचनमध्ये आल्यानंतर लगेच लावली मी तुरीची डाळ, बघू शकता. आणि 6:30 पावणे 7 वाजले होते. तर बघू शकता लगेच मी पीठ मळायला घेतलं. डाळ तिकडं लावली, म्हणलं पीठ मळता डाळ पण शिजून जाते. आणि पीठ मळल्यानंतर लगेच मग काय भाजी करावं, तर बटाटे होते. तर म्हटलं बटाट्याची पटकन भाजी होते, बटाटा फ्राय, कांदा आणि बटाटा फ्राय भाजी बनवली मस्तपैकी. तर बघू शकता. आणि त्यात श्रेयश आला, मम्मी तू काय बनवते? तर म्हटलं बाळा मी स्वयंपाक बनवते. तर म्हणलं ठीक आहे, मग आपण स्वयंपाक झाल्यानंतर, तुझं काम झाल्यानंतर आपण गार्डनमध्ये फिरायला जाऊ. त्यालाही गमत नव्हतं, घरात बाहेरच सगळा आवाज येत होता. तर म्हटलं ठीक आहे बाळा, मला स्वयंपाक बनवून दे, आपण नंतर गार्डनमध्ये जाऊ फिरायसाठी. तर बघू शकता. आणि इथं झालं माझं भाजी फोडणी दिली मी लगेच. मग डाळ शिजली. डाळ शिजल्यानंतर मी डाळही फोडणी दिली. आणि पिक्कं वरण आहे हे, तडका वरण. तर इथं लगेच बटाटा फ्राय होत होते. बटाट्यामध्ये मी टमाटे टाकलं. तर बघू शकता लगेच इथं डाळ फोडणी दिलेली दिसते. आणि डाळ फोडणी दिल्यानंतर लगेच मग ते जे कुकरमध्ये, कोण कोण असं करते तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे काय आहे ते पण सांगा. तर ते तर तुम्हाला माहीतच आहे, पण मी असं सहजच विचारते, कारण का ते बघूनच माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलं. पण मला अजिबात ते खाल्लं ना तर श्वास माझा वर जातो, त्यासाठी मी ते अजिबात आंबट शिंबट काहीच खात नाही. आणि आंबट तर मला खूप जास्त आवडतं. आणि हे सॅलडची तयारी होती, कांदा, कैरी आणि मिरची. आणि बघू शकता इथं माझं चाललं, म्हणजे मी त्या याच्यामध्ये बटाट्यामध्ये चटणी नव्हती टाकली. तर म्हटलं फ्राय होऊ द्यावं, नंतर टाकावं, कारण का स्टार्टिंगला टाकलं तर खूप ठसका होतो. आणि घरामध्ये एवढी गरमी होत होती, तर मी शेवटी खिडकी खोलली. खिडकी खोलल्यानंतर मग पूर्ण मच्छर, सर्व मच्छर घरात भरले होते. तर इथं बघा ते पीठ मळाल्यानंतर डबल एक वेळा त्याला हात, म्हणजे आज चांगलं मळून घेतलं, म्हणजे नरम आलं ते पीठ. आणि 2च टिफिन होते. तुम्ही म्हणसाल एवढंच पीठ का मळलं, तर ते 2च टिफिन होते. तर 10 चपात्या बस होत्या त्या. आणि आम्ही 3 मायले का. तर आम्हाला तेवढी भूक नव्हती. आम्ही थोड्या म्हणजे चाय बिस्किट खाल्लेलं, तर तेवढी भूक नव्हती. तर मी इथे टाकत आहे पटापट चपात्या. बघू शकता 7:30 झाले होते करता करता.
तर इथं माझं काय झालं माहिती आहे का, कुकर लावलं आणि कुकरमधून अचानक ती रिंग झाली ढिल्ली, तर पूर्ण हवा अशी बाहेर. तर कालच मला माझ्या तोंडाचा खराबा झाला, तर मी म्हटलं काय माझ्या मागं लागलं काय माहीत. आणि आताही ते पूर्ण भाताचे म्हणजे कुकरची रिंग ढिल्ली झाली, पूर्ण वर गेल्यानंतर ते गरम पाणी माझ्या तोंडावर उडलं परत. तर मी म्हटलं काय माझ्या मागं साडेसाती लागली काय माहीत, आणि चेहराच खराब होते माझा. तर मी कुकरला ते हवा हे केली, कुकरचं झाकण खोललं आणि तसंच मी भात शिजवला, म्हणजे झाकण वर ठेवून. तर बघू शकता, नाही तर 1-2 शिट्टीतच भात तयार होते. तर इथं बोलता बोलता चालल्यात माझ्या चपात्या. आणि फक्त मला 10 चपात्या करायच्या होत्या, कारण का एकाला द्यायच्या होत्या 4 टिफिनला आणि एका टिफिनला द्यायच्या होत्या 6. तर मी संध्याकाळच्या तशा 4च चपात्या देते, पण कोणाकोणाची नाही भूक जात, तर त्यासाठी ज्यांनी सांगितलं का मला 6 चपात्या लागतील तर मी तशी देते. तर असं वाटते जाऊ दे, 1-2 चपातीसाठी काय मागं पुढं नसते पाहत, मी देऊन देते. तर बघू शकता इथं गरम गरम मस्तपैकी चपाती झालेली आहे माझी. आणि गॅस मी बंद केला. इथं सर्व चपात्या होऊन गेल्यात आणि भाजी पण झाली, वरण पण झालं आणि सॅलेड पण कापून ठेवला, चपात्या पण झाल्या आणि भात पण झाला. तर इथं लगेच माझ्या प्रथमने डबे आणून दिलेत. आणि हा एक टिफिन माझ्याच घरचा होता, तर 2 टिफिन त्यांचे होते. तर बघू शकते इथं पटापटी टिफिन भरत आहे मी, कारण का वाजले होते पूर्ण 7:45 झाले होते. तर बघू शकता पटापट इथं टिफिन भरत होती. आणि भातही थोडासा मी बघत होते, कारण का बिगर झाकणाचा भात शिजवला तर ते थोडासा असा अदर कच्चाच राहते. तर त्यासाठी मी 3 वेळा तो भाताला चेक करून बघत होते का शिजला का नाही. तर ऑलरेडी तो शिजलेला होता. तर वाफेवरच शिजून जाते. तर बघू शकता चपात्या, कारण का चपात्या आम्ही 2 टिफिन पुरत्याच टाकल्या. घाईमध्ये मी घरच्या चपात्या नाही टाकत, मी पहिले टिफिनचं आटपून घेते, नंतरच घरचं चपात्या टाकते. तर बघू शकता 2च चपात्या म्हणजे उरलेल्या. आणि पीठ मी आहे ठेवलेलं, तर नंतर मग लेकरांना लागलं तर गरम गरम टाकता येते. तर इथं झालेले आहेत माझे टिफिन. आणि माझ्या बाबूला म्हणलं बाळा घेऊन जा टिफिन पटकन, उशीर झाला 8 वाजलेत. तर ठीक आहे म्हणे मम्मी. एक होता ऑफिसवर टिफिन आणि एक होता क्वार्टरवर. तर चला बाय. कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक